नमस्कार माझ्या सगळ्यांना. मी आज बनवली अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी. एक ट्रिक वापरून अशी एकदा बनवून पहा भाजी. कारले न खाणारे खातील कारल्याची भाजी. मी येथे 200 ग्रॅम कारले घेतलेले आहे. कारले त्वचा निरोगी व चमकदार ठेवण्यास मदत करते. कारले आता आपण कापून घेऊया. कारले गुणकारी आहेत. कारले भाजी बनवून नेहमी खाल्ली पाहिजे. ताजी कारली मी येथे घेतलेली आहे 250 ग्रॅम. आज आपण अजिबात कडू होणार नाही अशी भाजी बनवूया एक ट्रिक वापरून. कारले गोल गोल कापून घ्या. लवकर शिजतील असे पातळ कारले कापून घ्यावे. मी येथे सर्व कारले कापून घेतलेले आहे. कापून घेतलेल्या कारल्यामधून बिया काढून टाकाव्यात. सर्व कारल्यामधील मी बिया काढून घेतलेल्या आहे. तुम्ही येथे बघू शकता. कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी आपण मीठ कारल्यामध्ये टाकून घेऊया. मीठ घालून 20 ते 25 मिनिट तसेच राहू द्या. मी येथे 2 मोठे कांदे घेतलेले आहे आणि 4 हिरवी मिरची. आपण रोज भाजी करतो त्यापेक्षा कारले भाजीत कांदा जास्तच टाकावा. 20 मिनिट नंतर मीठ टाकलेले कारल्यामध्ये मस्त पाणी सुटलेले आहे. तुम्ही बघू शकता. तो आपण आता कारल्यामधून रस काढून घेऊया. कारले मुठीत घेऊन घट्ट दाबून रस काढून घ्यावा. सर्व कारल्यामध्ये रस काढून घेऊ. कारल्यामध्ये रस काढून फेकून देऊ. कारले आपण 2 पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया. कारले पाण्यात टाकून थोडे थोडे घेऊन कारले मुठीत घेऊन घट्ट दाबून पाणी काढून घ्यावे. प्लेटमध्ये टाका. असे 2 पाणी घेऊन कारले धुवून घ्यावे. येथे आपले कारले धुवून तयार आहे. मी गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवलेली आहे. 2-3 चमचे तेल टाकून गरम करून घ्या. गॅस कमी आचेवर राहू द्या. कारले तेलात सोडावे. मिक्स करून घ्यावे. गॅस मीडियम आचेवर करून घ्या. 3 ते 4 मिनिट तेलात कारले परतून घ्यावे. मिक्स करावे. गॅस कमी आचेवर करून घ्या. झाकण ठेवून 5 मिनिटे कारले आता आपण शिजवून घेऊ. गॅस कमीच आचेवर राहू द्या. गॅस कमी आचेवर राहू द्या. 5 मिनिट नंतर झाकण काढून घेऊ. आपले इथे कारले शिजून तयार आहे की नाही तोपर्यंत आपण येथे शेंगदाणे भाजून घेऊ. भाजून घेतलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊ. आता झाकण काढून घेऊ. कारले आपले शिजून तयार आहे की नाही हे एक वेळा चेक करून घेऊ. मिक्स करावे आणि भाजी शिजली की नाही ते पाहू. कारले मस्त नरम शिजून तयार आहे. शिजून घेतलेले कारले प्लेटमध्ये काढून घेऊ.
परत एकदा गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवा. मी येथे 25 ग्रॅम तेल फोडणीसाठी टाकत आहे. गॅस कमी आचेवर करून तेल गरम करून घ्या. गरम तेलात 1 चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं 1 चमचा घाला. मोहरी जिरं तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची घाला. चिरून घेतलेला कांदा टाका. गॅस मीडियम आचेवर राहू द्या. कांदा मिक्स करून घ्यावा. कमी आचेवर कांदा तेलात 5 मिनिट परतून घ्यावा. कांदा जास्त लालसर परतून घेऊ नका. नरम झाला की त्यात 1 छोटा चमचा हळद घाला. 1 चमचा लाल तिखट घालावे. धनेपूड 1 चमचा घाला. सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. दोन ते 3 मिनिट तेलात परतून घ्यावे. गॅस मीडियम आचेवर राहू द्या. शिजून घेतलेले कारले टाका. मिक्स करा. भाजीत गूळ घाला. गूळमुळे भाजी रुचकर आणि चवीला छान होते. 50 ग्रॅम शेंगदाणे कूट भाजून मी घेतलेले आहे. गरम मसाला 1 चमचा घाला. गरम मसाला कूट घालून भाजी आपण मिक्स करून घेऊ. गॅस कमी आचेवर करू राहू द्या. मीठ चवीप्रमाणे घाला. आधी आपण सुरुवातीला कारल्यात मीठ घातलेले होते, त्यामुळे मसाल्यापुरतेच तुम्ही मीठ घाला, म्हणजे भाजी इथे आपली खारट होणार नाही. परत कारल्याची भाजी मिक्स करून घ्यावी. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावी भाजी. भाजी मस्त झटपट बनवून तयार आहे. गुणकारी अशी भाजी तयार आहे. मस्त तुम्ही पण बनवून पहा. अजिबात कडू लागणार नाही अशी भाजी बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा. गुणकारी कारले भाजी